मुंबई सीएसएमटी परिसरात आंदोलकांची कमालीची गर्दी, अर्धा ते पाऊण तासांपासून वाहतूक कोंडी। पोलीस उपायुक्त आंदोलकांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात। सीएसएमटी परिसरात मुंबई पोलिसांसह सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि आरएफही तैनात। गर्दी नियंत्रणासाठी आणि कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय पोलीस दलही तैनात। जरांगेंचा मुंबईत एल्गार सुरूच, 2 दिवसात निर्णय न झाल्यास पाणीही सोडण्याचा इशारा। एकतर गोळ्या झेलून किंवा उपोषण करून मरू, जरांगेंचा निर्धार। मुंबईत आंदोलकांचे हाल, सीएसएमटीसह मिळेल त्या जागी रात्री घेतला आसरा। मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा। मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची शहांनी तावडेंकडून घेतली माहिती। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी महासंघही आक्रमक। आजपासून नागपुरात ओबीसी महासंघाचंही 7वे उपोषण। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यास कडाडून विरोध। बाप्पांच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल। आज लालबागच्या राजासह विविध बाप्पांचे आशीर्वाद घेणार, तर जेपी नड्डा गणेशोत्सवासाठी आज पुण्यात।